नमस्कार. चातुर्मास अभिवाचन उपक्रमामध्ये संतकवी दासगणू वाङ्मय दर्शन या माझ्या इसवी 2000 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील भाग मी आपल्यासमोर सादर करतो आहे. या आधीच्या व्हिडिओजना आपण सर्व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आजच्या भागामध्ये संतकवी दासगणू महाराज यांच्या महाकाव्य रचना याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या लेखाचं शीर्षक आहे महाकाव्य. श्री दासगणू महाराजांनी भक्ती लीलामृत, संत कथामृत, भक्ती सारामृत, श्री गजानन विजय ग्रंथ जो सर्वांना परिचित आहे, मध्व विजय, श्री शंकराचार्य चरित्र अशी एकूण 6 महाकाव्य लिहिलेली आहेत. बघा किती प्रचंड प्रतिभा होती. या महाकाव्याविषयी जाणून घेण्या अगोदर आपण महाकाव्य म्हणजे काय याविषयी समजून घेणं सोयीचं ठरेल. ज्यामुळे श्री दासगणू महाराजांनी लिहिलेल्या महाकाव्याच्या स्वरूपाबद्दल आणि वैशिष्ट्याबद्दल आपल्याला अधिक कल्पना येईल. कविराज विश्वनाथ या पंडिताने रचलेल्या साहित्य दर्पण नावाच्या काव्यशास्त्र विषयक ग्रंथात सांगितलेल्या संस्कृत श्लोकाचा भावार्थ असा आहे. महाकाव्यामध्ये निरनिराळे सर्ग म्हणजे लहान लहान प्रकरणे असावीत. त्यातील नायक देवकोटीतील असावा. धीरोदात्त गुणाने युक्त अशा चांगल्या वंशात जन्मलेला असा एखादा क्षत्रियही चालेल, किंवा एकाच थोर कुळात जन्मलेल्या अनेक राजांचे वर्णनही करता येईल. शृंगार, वीर वा शांत यापैकी कोणत्या तरी एक रस महाकाव्यामध्ये प्रमुख असावा. इतर रस हे अनुषंगाने वापरावेत. काव्याचे कथानक हे ऐतिहासिक व एखाद्या सत्पुरुषाचे जीवनवृत्त सांगणारे असावे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या 4 पुरुषार्थापैकी कोणत्या तरी एकाची प्राप्ती हे महाकाव्याचे प्रयोजन असावे. महाकाव्याचा आरंभ देवता नमस्कारपूर्वक व्हावा. महाकाव्यामध्ये मधूनमधून दुर्जनांची निंदा व सज्जनांची स्तुती वर्णिली असावी. सर्गामध्ये एकच वृत्त वापरावे. शेवट निराळ्या वृत्ताने करावा. सर्ग फार लहान व मोठे नसावेत. त्यांची संख्या 8 पेक्षा अधिक असावी. सकाळ, संध्याकाळ, रात्र, जलाशय, वन इत्यादींची सुरस वर्णने महाकाव्यामध्ये समयानुसार करावीत. या महाकाव्य नियमाला अनुसरूनच श्री दासगणू महाराजांनी आपल्या महाकाव्यांची रचना केली. भक्ती लीलामृत, संत कथामृत व भक्ती सारामृत या 3 ग्रंथातून महाराजांनी निरनिराळ्या संतांची चरित्रे वर्णिली आहेत. या सर्व व्यक्ती जरी निरनिराळ्या प्रांतात, निरनिराळ्या जातीत, निरनिराळ्या परिस्थितीत, निरनिराळ्या काळी जन्म पावलेल्या असल्या तरी सर्व एकाच संत कुळातील आहेत. या 3 ग्रंथातील काव्य संख्या व प्रकरण संख्या ही महाकाव्याला साजेल अशीच विशाल अशी आहे. त्यातील सर्व व्यक्ती प्रत्यक्ष होऊन गेलेल्या म्हणजे ऐतिहासिक आहेत. गावोगाव जाऊनच श्री दासगणू महाराजांनी त्यांची शक्यतो साधार माहिती मिळवलेली आहे. या कथा सज्जनाश्रित आहेच. वर्णन करीत असताना ओघाओघाने सज्जनस्तुती व दुर्जन निंदाही अध्यायातून दासगणू महाराजांनी मार्मिकपणे गोवलेली आहे. 4पैकी धर्म आणि मोक्ष या 2 पुरुषार्थाचा अवलंब करून त्यांना अनुकूल होतील असे अर्थकामासंबंधीचे नियम सांगून हे ग्रंथ रचिले आहेत. महाकाव्यातील नियमाप्रमाणे निरनिराळी वर्णनेही त्यात भरपूर आलेली आहेत. दीर्घ महाकाव्याला शोभेल असा एकटा ओवी छंदच
व्यास वाल्मिकीच्या अनुष्टुभाप्रमाणे सुटसुटीत म्हणून या ग्रंथातून वापरलेला आहे. ज्या श्रीधर, महिपती, मुक्तेश्वरांचा आदर्श महाराजांच्या डोळ्यापुढे होता त्यांनीही एकच एक ओवी छंद हाताळलेला आहे. यापुढील विवेचन उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर सादर करेल. तोपर्यंत नमस्कार. कसा वाटतो हा ग्रंथ परिचय उपक्रम जरूर लाईक कॉमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सद्गुरू देवता नमो नमः. दिगंबरा दिगंबरा.